मित्रांनो, तुमचं पण अक्षर खराब येतं, स्पीड इम्प्रूव्ह केला तर हँडरायटिंग खराब होते, अक्षर एकमेकांवर चढ. खूप सारे वर्कबुक प्रॅक्टिस केले, पॅरेंट्सने घेऊन दिलेल्या नोट्सबुक प्रिपेअर केल्या, पण तरीही हँडरायटिंग सुधरत नाहीये. कोण बघणार आहे आपलं हँडरायटिंग? ठीक आहे, काय इम्प्रूव्ह करायची गरज नाहीये, तसं आहे तसं माझ्यासाठी मला आवडतं, असं बऱ्याच मुलांचा ऍटिट्यूड असतो. पण मित्रांनो, पुढे जाऊन तुम्हाला हीच गोष्ट प्रॉब्लेम देणार. तर तुम्हाला कुठल्या टिप्स फॉलो करायच्या आहे, कशा पद्धतीने हँडरायटिंग इम्प्रूव्ह होईल, तुमचा हँडरायटिंगचा स्पीड कसा वाढेल, या सर्व गोष्टींचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळेच व्हिडिओ एंड पर्यंत बघायला विसरू नका. खूप सारे वर्कबुक वापरले तुम्ही, खूप सारी प्रॅक्टिस केली आहे, जे केलं असेल ते विसरून जा. आता जे आम्ही टेक्निक सांगते तेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्हाय गुड हँडरायटिंग इज इम्पॉर्टंट. जशी आहे तशी चांगली आहे ना. बट मित्रांनो, हँडरायटिंगला इतकं महत्व का दिलं जातं? तर तुमची हँडरायटिंग ही तुम्हाला समजते, तुम्ही कशी लिहिली, बारीक असेल, मोठं अक्षर असेल, जे काय असेल ते तुम्हाला समजतं, तुमचे नोट्स तुम्हाला वाचता येतात. पण जेव्हा तुम्ही एक्झामला जातात तेव्हा तुमचं जे फर्स्ट इम्प्रेशन आहे ते तुमच्या हँडरायटिंग नुसारच पडतं. एक्झामिनर जेव्हा पेपर चेक करतो ना, तेव्हा तो पूर्ण पेपर ओव्हरलुक करतात आणि तुमचं पेपर प्रेझेंटेशन कसं आहे, तुमची हँडरायटिंग कशी आहे. मी असं म्हणत नाहीये की तुमची हँडरायटिंग एकदम मोत्यासारखं अक्षर असलं पाहिजे, बट ऍटलिस्ट तुमची हँडरायटिंग रीडेबल असली पाहिजे, म्हणजे जेणेकरून समोरच्या व्यक्तीला ती वाचता येईल आणि नेटकेपणा तुमच्या हँडरायटिंग मध्ये दिसायला पाहिजे. ही जी हँडरायटिंग आहे ना, ती प्रत्येकाची एक युनिक आयडेंटिटी आहे. एक सारखं अक्षर असेल असं मी म्हणत नाही, एकदम मोत्यासारखं अक्षर काढायचंय असंही म्हणत नाही, पण जे आहे ते कसं टापटीप दिसेल, कसं सुंदर दिसेल, त्याला कसा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो, ह्याच गोष्टी जास्त मॅटर करतात. बघा मित्रांनो, तुमची जर हँडरायटिंग चांगली असेल ना, तर तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढतो. तुम्हाला स्वतःला वाटतं की नाही, माझी नोटबुक कोणीतरी विचारली पाहिजे, माझी नोटबुक मागितली पाहिजे, माझा पेपर बेस्ट प्रेझेंट झाला पाहिजे. ह्या गोष्टींचा तुम्हाला आत्मविश्वास वाढतो जेव्हा तुमच्या हँडरायटिंग सुधारते. तर त्याच्यासाठी अशा काही 5 पॉवरफुल टिप्स आहेत, त्याच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ बिलकुल स्किप नका करू. खूप महत्वाचे आणि बारीक बारीक पॉइंट्स मी क्लिअर केलेले आहेत. आणि जे काही माझे स्टुडंट आहेत, हँडरायटिंग ज्यांची इम्प्रूव्ह झालेली, त्यांचे रिझल्ट सुद्धा तुम्ही बघू शकतात. ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी बिलकुल 5 ते 6 दिवसामध्ये त्यांचा हँडरायटिंग इम्प्रूव्ह केलाय. तर त्याच काय बेसिक टेक्निक आहेत त्या तुम्हालाही जाणून घ्यायच्या आहे. तर मित्रांनो, हे बघा, खूप सारे व्हिडिओ बघितले असणार तुम्ही या पहिले, किंवा खूप सारी प्रॅक्टिस केली, जसं मी म्हटलं की बरेच वर्कबुक वगैरे वापर. पण आपल्याला ऍक्च्युअली जेव्हा 1 लाईन मध्ये लिहितो, किंवा ऍक्च्युअली आपण आपल्या स्कूलच्या नोटबुक मध्ये लिहायला जातो किंवा पेपरात लिहायला जातो, तेव्हा सर्व विसरतो आपण आणि हँडरायटिंग फास्ट लिहिण्याच्या चक्करमध्ये आपण खूप जास्त हँडरायटिंग खराब करून बसतो. आणि ते इतकी खराब असते की ती समोरच्याला वाचता सुद्धा येत नाही. इव्हन बऱ्याचदा आपल्याला सुद्धा आपली हँडरायटिंग वाचता येत. अशा कोणत्या इम्पॉर्टंट टिप्स आहेत, कुठल्या टेक्निक आहेत की ज्याने तुमची हँडरायटिंग ही इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल? तर सर्वात पहिले, तुमचं जे पोस्चर असतं, बसण्याचं जे पोस्चर असतं लिहिताना, तर तुम्ही बऱ्याचदा असं झुकून लिहितात, जेणेकरून तुमची बॅक खूप जास्त पेन करते. त्याच्यामुळे हे जे पोस्चर असतं तुमचं असं बसण्याचं, ते रॉंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाठीचा कणा जो आहे तो ताठ ठेवला पाहिजे. तुमची पाठ ही स्ट्रेट असली पाहिजे आणि तुमचा हात व्यवस्थित प्रॉपरली, तुमची नोटबुक ही 45 डिग्रीच्या अँगल मध्ये, म्हणजे अशी नोटबुक आहे तर तुम्ही अशी न ठेवता तिला थोडीशी तिरकस ठेवा आणि हात आपला थोडा नॉर्मल तिरकस पाहिजे, म्हणजे नोटबुकच्या पॅरलल आपला हात आला पाहिजे. असे तुम्हाला नोटबुक ठेवायची आणि आपल्या हाताचं पोस्चर सुद्धा तसं ठेवायचंय. आणि मोस्टली तर तुम्ही टेबल खुर्चीचा वापर करून घ्या, किंवा खाली बसतोय तर तो छोटा जो टेबल असतो स्टडीज टेबल, तर त्यावर तुम्ही लिहिण्याची प्रॅक्टिस करू शकता त्याचा यूज करून. पण विदाऊट पेपर पॅड वगैरे न घेता डिरेक्टली खाली नोटबुकवर लिहिणं हे थोडं टाळा. त्यानंतर सेकंड टेक्निक, ती म्हणजे सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, हे तुम्हाला प्रत्येक जण सांगत असतं पण तुम्ही फॉलो करत नाही. तुमचा जो पेन तुम्ही यूज करतात ना लिहिताना, तो एक फिक्स करून घ्या की तुमचं जेल पेनाने अक्षर चांगलं येतं. तर माझ्या बाबतीत तुम्हाला सांगते की माझं ना जेल पेनाचं अक्षर हे चांगलं येतं, किंवा मी ट्रॅमॅक्स पेन हा मोस्टली युज करते. जर तुम्हाला तो पेन युज करायचा तर त्याची लिंक सुद्धा मी दिलेली आहे, तिथून तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे, तर ट्रॅमॅक्स पेन किंवा बॉल पेन जे काही असेल, तुमचं एक फिक्स ठेवा की मला हा पेनाने लिहायचं, याच्याने माझं अक्षर छान येतं आणि मला आवडतं. तुम्ही सुरुवातीला स्लो लिहा, तुमचा पेन डिसाईड करा की तुम्हाला कुठल्या पेनाने लिहायचं आहे, आणि तोच पेन तुम्ही फॉलो करा, म्हणजे तोच वापरा, म्हणजे तुम्हाला तुमच्या हाताला त्या पेनाची सवय होईल आणि तुमची हँडरायटिंगला सुद्धा ते मदत होईल. टेक्निक येते मित्रांनो, लेटर फॉर्मेशन.
लेटर फॉर्मेशनचा तुम्हाला सराव करायचा आहे. म्हणजे काय, तुम्ही लिहितात, ठीक आहे, इंग्लिश हँडरायटिंग असली सपोज तुमची, तर तुम्ही लेटर्स अल्फाबेट्स हे कशा पद्धतीने लिहिताय, कुठलं अल्फाबेट तुमचं साईज, तुमची त्या लेटरची हाईट कशी येते ते तुम्ही बघत नाही. तुम्ही फक्त लिहिण्याच्या मागे असतात. हा वर्ड आहे, हे सेंटेन्स आहे, हा पॅराग्राफ आहे, आपल्याला लिहायचा आहे, टाइम कमी आहे, आपल्याला इतक्या वेळात हे एवढं कम्प्लीट करायचं. स्टॉप. असं करणं टाळा. जो लेटर तुम्हाला वाटतो की हा माझा खराब येतो किंवा पूर्ण प्रत्येक लेटर खराब येत असेल ना, तर मित्रांनो सुरुवात तुम्ही 4 लाईन पासून करा. तुम्ही कितीही लहान स्टुडंट असो किंवा 9वी 10वीचे असो किंवा डिग्रीचे स्टुडंट असो, तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायच्या. जर तुम्हाला वाटते की हे लेटर आपलं खराब येते किंवा मराठीच्या हँडरायटिंग मधलं तुमचे हे जे अक्षर आहे ते चांगलं येत नाहीये, तर त्याला हळुवार पद्धतीने 2 लाईनच्या नोटबुक मध्ये लिहून बघा, 4 लाईनच्या नोटबुक मध्ये लिहून बघा कसं येतंय. किंवा तुम्हाला जर वाटतंय कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही 1 लाईनच्या नोटबुक मध्ये सुद्धा याचा सराव करा. एक एक लेटर समजून घ्या की कशा पद्धतीने त्याचा आकार असला पाहिजे. तुम्ही ना तुमच्या डोळ्यासमोर एक हँडरायटिंग ठेवा की ह्या सुंदर हस्ताक्षरासारखं आपल्याला अक्षर काढायचंय. ते बघून बघून सेम टू सेम कॉपी करायचा प्रयत्न करा. तसंच तुम्हाला करायचं असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, ते बघून तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं हँडरायटिंग कॉपी करायचंय. बिलकुल सेम टू सेम सुंदर अक्षर तुम्हाला फॉलो करायचंय. प्रत्येक लेटर कसा लिहिलाय, तो फॉर्म कसा झालाय, त्याचा आकार कसा आहे, त्याची साईज किती आहे, त्याचा स्पेस किती आहे, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्याच्यात ऑब्झर्व करायची. हा सर्व खेळ ऑब्झर्वेशनचा आहे मित्रांनो. अक्षरांची प्रॅक्टिस झाली, तुमचं प्रत्येक लेटर तुम्हाला क्लिअर झालं, त्याच्यानंतर तुम्ही वर्ड्स सेंटेन्स याकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या गोष्टी, डिरेक्टली हाय जम्प मारू नका मित्रांनो. ज्या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत ना, त्याच स्टेप बाय स्टेप फॉलो करा. त्याच्यानंतर तुम्ही वर्ड लिहून बघा की वर्ड मध्ये किती स्पेसिंग असलं पाहिजे, प्रत्येक लेटरची हाईट किती आली पाहिजे, ही एकसारखी स्पेस आपण मेंटेन करायला पाहिजे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही वर्ड्स पासून सेंटेन्स तयार करतात तेव्हा तुमची जी स्पेसिंग आहे ती प्रॉपर द्या. खूप मोठी स्पेस द्या मग छोटी द्या असं करू नका. एकसारखी स्पेस मेंटेन करा. शेवटची जी टेक्निक आहे ती म्हणजे तुमची 10 मिनिटाचं प्रॅक्टिस. रोज तुम्हाला 10 मिनिटं सराव करायचा आहे. तर त्यात काय करणार तुम्ही, आज वर्ड्स लिहिले, आज फॅमिली मेंबर्सचे नावं लिहिले, उद्या काहीतरी 10 वर्ड्स लिहिले, 10 स्पेलिंग लिहिल्या, बस एवढा टास्क तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. तुमची प्रॅक्टिस ही वाढवायची आहे. मान्य आहे इतर होमवर्क, इतर क्लासवर्क खूप जास्त असतो, खूप लोड असतो, पण तुम्हाला त्यातून फक्त 10 मिनिटं द्यायला काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही 10 मिनिटं तर देऊ शकता तुमच्या सरावासाठी. हे तुमच्यासाठीच खूप जास्त हेल्पफुल आहे. तुम्ही आता लहान असणार, लहान वर्गात असणार, पण पुढे जाऊन 9वी 10वीचे विद्यार्थी आहेत. माझ्याकडे 9वी 10वीचे विद्यार्थी सुद्धा होते. त्यांनी सुद्धा 8 दिवसात त्यांची हँडरायटिंग इम्प्रूव्ह केलेली. काय तर ह्याच टेक्निक यूज केलेल्या आहेत आणि प्रॉपर मॅनेजमेंट जे सांगितलंय ते फॉलो केलं ना, तर नक्की तुमच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला बदल दिसतील. तर हेच तुम्हाला सराव करायचा आहे. तुम्ही कितीही मोठे स्टुडंट असाल, तुम्ही डिग्रीचे स्टुडंट जरी असाल, तरी तुम्हाला सुरुवात इथूनच करायची आहे. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही मित्रांनो. तुम्हाला असं वाटतं मी क्लास 10th मध्ये माझा एवढा वेळ वाया जाईल. तुम्ही नोट्स काढतात ना, तुम्ही नोट्स काढतात तर तेव्हा नोट्स थोडं त्या टेक्निकली काढा, ज्या टेक्निक्स मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, तर तुमचा त्यात टाइम कव्हर होऊन जाईल. तुम्हाला स्पेशल टाइम देण्याची गरज नाहीये. तर जे काही स्टुडंट्स असतील ते हायर क्लासमध्ये असतील, तर त्यांनी या गोष्टी थोड्या त्यांच्या स्टडीच्या टाइम मॅनेजमेंट नुसार करा. ठीक आहे, मी सेपरेट टाइम द्यायला लावत नाहीये. जे आहे त्याच्यात हे रूल्स फॉलो करून बघा. 8 दिवस सलग सराव करून बघा. 10 मिनिटं फक्त आणि फक्त 10 मिनिटं देऊन बघा. ठीक आहे, त्याच्यातच तुम्हाला डिफरन्स जाणवायला लागेल. या टिप्स नक्कीच फॉलो करा. पहिलं म्हणजे तुमचं पोस्चर करेक्ट असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला पेन फिक्स करायचा आहे, कुठल्या पेनाने यूज करायचा आहे, कोणता पेन आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे जो जास्त शाई सोडतोय किंवा खडाखोड होते असे पेन प्लीज यूज नका करू. त्यांना आधीच इग्नोर करा. म्हणजे जो चांगला असेल ना, बेस्ट वाटतं तुम्हाला स्वतःला, तो फायनल करा. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या झाल्या गोष्टी. तुम्हाला लेटर्स पासून सुरुवात करायची. कुठलं अक्षर, कुठलं लेटर, त्याच्यानंतर वर्ड्स, नंतर सेंटेन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही पॅरेग्राफ लिहू शकता. त्याचे फॉर्मॅट बघायचे, अक्षर बघायचं, एखादं सुंदर अक्षर बघायचं ज्याचं कोणाचं चांगलं असेल तुमच्याकडे, किंवा मी जे दिलं आहे तुम्हाला ते बघा. त्याच्यातून तुम्हाला समजेल की आपल्याला कशा पद्धतीने फक्त कॉपी करायचंय. ट्राय करा. हँडरायटिंग ज्याची सुंदर असेल ना, त्याची हँडरायटिंग तशीच्या तशी हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्यामध्ये, तुमच्या हँडरायटिंग मध्ये इम्प्रुव्हमेंट दिसेल. तर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला. ठीक आहे, तुम्हाला टेक्निक समजल्या. आता मी तुम्हाला एक बोनस आयडिया म्हणून एक प्लॅन देणार आहे. तर तो प्लॅन कसा,
तर तुम्ही 8 दिवसांचा एक असा चार्ट बनवून घ्या. 8 दिवसांसाठी एक टाइम टेबल फॉलो करा, फक्त 10 मिनिटासाठी. रोजचे तुम्हाला फक्त 10 मिनिटं द्यायचे. मंडे आहे सपोज, तर मंडेला तुम्ही फक्त अक्षरांची प्रॅक्टिस करणार. ठीक आहे, प्रत्येक लेटरची प्रॅक्टिस करणार. त्याच्यानंतर मंगळवारी म्हणजे ट्यूसडेला तुम्ही बघणार की आपण वर्ड्स कसे लिहू शकतो. एखाद दिवशी इंग्लिशचे वर्ड्स लिहा, एखाद दिवशी तुम्ही मराठी किंवा हिंदी यांसाठी टाइम द्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यानंतर थर्ड डेला तुम्हाला वर्ड्स लिहिले गेले, त्याच्यानंतर सेंटेन्स ट्राय करा. अक्षर चांगलं येईल, नीट येईल, क्लीन येईल, पोस्चर राईट असेल, पेन परफेक्ट असेल, या गोष्टी फॉलो करूनच तुम्हाला हे लिहायचंय. जास्त खाडाखोड करायची नाही. चौथ्या दिवशी तुम्ही सेंटेन्स लिहायला प्रॅक्टिस करा. सेंटेन्स लिहिले की त्यांचे छोटे छोटे पॅरेग्राफ्स, जे की 2-3 ओळींचे पॅरेग्राफ्स असतील, ते लिहायला ट्राय करा. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये सुद्धा फॉलो करू शकता. जेव्हा तुम्ही नोट्स काढतात तर ह्या गोष्टी तेव्हा फॉलो केल्या तरी चालते. ठीक आहे, असं डे वाईज तुमचं प्लॅन असला. कुठे चुका होत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. कुठे आपण चुकतोय ते ऑब्झर्व करा. ते परत चूक होणार नाही याची काळजी घ्या आणि नवीन प्रॅक्टिस करा. ठीक आहे, असं डे वाईज तुम्हाला आठवड्याभर करायचं आहे. लास्ट डेला तुम्हाला एक फुल छान असा पॅरेग्राफ लिहायचा आहे, किंवा पोयम असेल तर पोयम लिहा. म्हणजे सुटसुटीत छान टापटीपणे, खाडाखोड कमी होतील, मिस्टेक्स थोड्या कमी असतील, असे तुम्हाला थोडी इम्प्रुव्हमेंट स्वतःमध्ये करायची असणार आहे. तर हा चार्ट एक बनवून घ्या तुम्ही, टाइम टेबल आठवडाभरासाठी, फक्त आठवडाभरासाठी आणि फक्त 10 मिनिटासाठी. ठीक आहे, आणि हे रूल सर्व फॉलो करायचे. याच्यात एकही रूल मिस करायचा नाही, कारण की जे सांगितलंय, तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघतात, खूप साऱ्या टिप्स याच्यात सांगितलेल्या असतात. मी खूप शॉर्ट आणि स्वीट टेक्निक सांगितले आहेत, म्हणजे खूप कॉमन गोष्टी आहेत त्या सुद्धा तुमच्याने फॉलो होत नाही, पण तुम्ही नक्कीच आता फॉलो करणार आणि तुमच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला बदल अनुभवायला मिळतील. तर ठीक आहे मित्रांनो, जास्त जगा वेगळं काही असं नाहीये. आणि जे काही तुम्ही वर्कबुक वगैरे प्रॅक्टिस करता ते सर्व सोडून द्या. तुम्हाला फोकस तुमच्या 1 लाईन 4 लाईन जी काही तुमची नोटबुक असेल तिच्यावर फोकस करायचा आहे, कारण की तेच तुम्हाला पुढे जाऊन कामात येतं एक्झाम मध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला आठवडाभर प्रॅक्टिस करायची आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला हँडरायटिंग रिव्ह्यू करायचंय. फर्स्ट डे आणि लास्ट डे तुमचे हँडरायटिंग मध्ये किती बदल झाले. ठीक आहे, प्रत्येक लेटर करेक्ट लिहिलंय का नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं. प्रत्येक वेळेस आठवायचं की कुठलं लेटर आपण कसं लिहिलं होतं आणि ते चांगलं कसं येईल. तर हे झालं तुमचं गुड हँडरायटिंग. तर मित्रांनो, तुम्हाला बोनस आयडिया आपण दिली, तुम्ही एवढा व्हिडिओ बघितला, तर याच्यात तुम्ही मिस्टेक कुठे करता, तुमच्या मिस्टेक सुद्धा मी तुम्हाला सांगते की तुम्ही कुठे कुठे चुका करता. तुम्ही जेव्हा लिहायला जातात तेव्हा तुमचं लक्ष सर्व स्पीडकडे असतं. हे हँडरायटिंग तर मी स्लो लिहिलंय म्हणून इतकं चांगलं आलंय. अरे बाबा, ते हँडरायटिंग ऍटलिस्ट चांगलं येतंय, स्लो लिहून का अशना पण चांगलं येतंय. ठीक आहे, तुम्ही पहिले चांगलं होण्याचा प्रयत्न करा, करेक्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरच तुमचं फोकस जे आहे ते तुमच्या स्पीडकडे पाहिजे. ठीक आहे, सुरुवातीला स्पीडकडे लक्ष द्यायचं नाही. नॉर्मल हँडरायटिंग करेक्ट लिहायचे आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ते स्लो असेल तरी चालेल, पण करेक्ट आणि नीट पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही अक्षर हे दाबून लिहितात तर तेव्हा तुमचा हात जास्त पेन करतो. त्याच्यामुळे लाईटली पेन पकडा, जास्त दाबून लिहू नका. ठीक आहे, ही मिस्टेक बरेच स्टुडंट करतात, खूप जास्त दाबून लिहितात आणि त्यात नोटबुक सुद्धा खराब होते. बऱ्याच पेजेसवर ते उमटलेलं असतं. त्याच्यामुळे एकदम दाबून लिहू नका. नॉर्मल पेन पकडा आणि नॉर्मल याच्याने लिहा. जास्त हात असा बेंड करायचा नाही लिहिताना. नॉर्मल आपलं पोस्चर जे आहे हाताचं, हँडचं, ते स्ट्रेट असलं पाहिजे. जास्त वाकवायचं नाही किंवा जास्त असं लिहायचं नाही, त्याच्यानं तुमचा हात दुखेल, दुसरं काय. मित्रांनो, अजून कुठली मिस्टेक तुम्ही करतात माहितीये का? तुमचं चुकलं की तुम्ही असं डार्क करून सोडतात त्याच्यावर. तर इतकं डार्क करायचं नाही, नॉर्मल 1 लाईनने कट करायचंय. ठीक आहे, आणि परत परत मिस्टेक होत असतील तर थोडं माइंडला शांत करायचं. विचार करा की तुम्हाला नेमकं लिहायचं काय, तुम्ही इतक्या चुका का करतायत. थोडं विचार करा, म्हणजे तुमचं माइंड, तुमचा ब्रेन आणि हात दोघं एका वेळेस काम करतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही आन्सर लिहितात ना, काही लिहितात, तेव्हा तुमचं कॉर्डिनेशन हँडचं आणि ब्रेनचं हे सारखं झालं पाहिजे. तुम्ही विचार काहीतरी करताय, लिहितात काहीतरी, असं होऊ देऊ नका. ते जर झालं तर तुमच्या चुका होतात. खाडाखोड हँड आणि ब्रेनचं कॉर्डिनेशन एक होईल, तेव्हाच लिहायला सुरुवात करा. तर मित्रांनो, लास्ट आणि इम्पॉर्टंट, नीटनेसवर फोकस करायचा आहे आपल्याला, स्पीडवर नाही. स्पीडवर आपण फोकस नंतर देऊ. पहिले आपल्याला आपली हँडरायटिंग ही सुधारवायची आहे. ठीक आहे, या मिस्टेक्स थोड्याशा अवॉइड करायच्या, तुमचं हँडरायटिंग नक्कीच सुधरेल. आणि जो चार्ट सांगितला मी बोनस टिप मध्ये, जी आयडिया दिली आहे ती फॉलो करा. नाही समजली तर परत एकदा व्हिडिओ ऐका आणि समजून घ्या.
आठवड्याभरातच तुम्हाला तुमचा रिझल्ट जाणवेल आणि तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा त्या गोष्टींमुळे वाढेल. फक्त आणि फक्त 10 मिनिटं द्यायचे, जास्त काहीच नाही. हा व्हिडिओ पूर्ण बघितला, त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या टिप्स सांगितल्या त्या फॉलो करायच्या आणि सुरू व्हायचं. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट मध्ये शेअर करा आणि तुम्हाला स्पीड इम्प्रुव्हमेंटच्या टेक्निक सुद्धा जाणून घ्यायच्या असतील तर मला कमेंट मध्ये टाईप करून येस लिहा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा, त्यांना सुद्धा खूप हेल्पफुल आहे.